आपण ही दृश्य पाहतोय लालबागच्या राजाची। बाप्पा आता थोड्याच वेळात गिरगाव चौपाटीवर पोहोचेल आणि बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी होणार आहे। मात्र ही विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय मोठ्या संख्येने भाविक भक्त बाप्पाला बघण्यासाठी, बाप्पाला निरोप देण्यासाठी दाखल झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी अनंत अंबानी सुद्धा या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। गिरगाव चौपाटीवर बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्थेमध्ये नवे तंत्रज्ञान यावेळी आता वापरण्यात आलेले पाहायला मिळतात। 10 दिवस या ठिकाणी बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला जातोय। काल अनेक घरगुती बाप्पांचं, अनेक सार्वजनिक मंडळातील बाप्पांचं विसर्जन हे पार पडलेलं आहे आणि त्यानंतर आता या ठिकाणी आपण पाहतोय तर लालबागच्या राजाचं सुद्धा विसर्जन आता पार पडणार आहे। आज भरतीसाठी सांगण्यात आलेलं आहे हवामान खात्याकडून आणि त्यानंतर आता या पाण्याचा, अरबी समुद्रातील पाण्याचा अंदाज घेऊनच बाप्पाचं विसर्जन होणार आहे। अनेक गणेश मंडळातील बाप्पांचं विसर्जन सध्या गिरगाव चौपाटीवरती सुरू आहे। अगदी शांततेत आणि उत्साहात या ठिकाणी हा संपूर्ण सोहळा पार पडताना पाहायला मिळतोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात बाप्पाला मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला जातोय। विसर्जन मिरवणुकीमध्ये वरुण राजाची सुद्धा या ठिकाणी हजेरी आपल्याला पाहायला मिळाली होती। मात्र आता सध्या पावसाने विश्रांती घेतलेली आहे। मात्र जरी पाऊस पडला असला तरी मात्र भक्तांमधला उत्साह हा कुठेही कमी झालेला पाहायला मिळाला नाही। या उलट हा उत्साह अधिक वाढलेला पाहायला मिळत होता। ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी बाप्पाची विसर्जन मिरवणूक ही निघालेली आपल्याला पाहायला मिळते। गिरगाव चौपाटीवरील दृश्य भक्तीचा जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून गणेश भक्त चौपाटीवर दाखल होतात। अतिशय भक्तिमय वातावरणात विसर्जनाचा हा महासोहळा इथे या ठिकाणी पार पडतोय। गणेश विसर्जनाच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी ही पाहायला मिळत असते। ढोल ताशांच्या गजरात, जल्लोषात, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात चौपाटीवर भक्तांची हजेरी। आपण ही डावीकडील दृश्य पाहतोय चिंतामणीची। चिंतामणी बाप्पाचं सुद्धा विसर्जन या ठिकाणी होणार आहे आणि विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय। मोठ्या संख्येने भाविक भक्त या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा, आपण ही दोन दृश्य पाहतोय। विसर्जन मिरवणूक सुरू आहे आणि आता थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन होणार आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेल्या आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय 20 तास झालेले आहेत लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला। या ठिकाणी चिंतामणीचा राजा सुद्धा या ठिकाणी विसर्जित होणार आहे। काय अधिकची माहिती, सध्या कुठपर्यंत आता हा राजा आता मार्गस्थ झालेला आहे? निश्चितच आपण पाहतोय की लालबागच्या राजाची 20 तासाची मिरवणूक जी आहे ती पूर्ण झालेली आहे। आता काही थोड्या वेळातच आपण पाहतोय लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवरती पोहोचेल। तर आपण पाहतोय की यंदा नवीन अत्याधुनिक तारफा जो आहे तो लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या या सगळ्याच सोहळ्यामध्ये आपण पाहू शकतो। खरं तर आपण पाहतोय की यंदाचा हा तराफा हा मोठा आणि
मोटराईज जो आहे तर आपण पाहतोय की संपूर्ण तराफा जो आहे तो फुलांनी सजवलेला आहे. जेव्हा राजा गिरगाव चौपाटीवरती पोहोचेल आणि तराफ्याच्या या ठिकाणी पोहोचल्यानंतर मात्र राजा ज्यावेळी विसर्जनाची मिरवणूक राजाची ही पूर्ण गिरगाव चौपाटीवरती पोहोचल्यानंतर मोठ्या थाटामाटामध्ये जे आहे ते राजाचा विसर्जन सोहळा पार पडतो. सध्या आपण पाहतोय की भरतीची वेळ आहे आणि सगळेच मोठे गणपती बाप्पा जे आहेत ते गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेले आहेत. आपण पाहतोय की गणेश भक्तांची मोठी गर्दी जी आहे म्हणजे गणेश भक्तांचा हा संपूर्ण असा जनसागर जो आहे तो गिरगाव चौपाटीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण पाहतोय की अनेक गणेश मंडळ जे आहे ते रात्री या ठिकाणी गिरगाव चौपाटीवरती पोहोचले आणि त्यानंतर आज सकाळी देखील आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं मोठमोठे गणपती बाप्पाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या देखील गिरगाव चौपाटीवरती पाहायला मिळतात. सध्या आपण पाहतोय की लालबागचा राजा हा ऑपेरा हाऊस पर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यानंतर आता काही वेळातच आपण पाहतोय लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवरती पोहोचेल आणि त्यानंतर राजाची पुन्हा एकदा शेवटची आरती जी आहे ती गिरगाव चौपाटीवर होईल आणि त्यानंतर आपण पाहतोय की यंदा ज्या पद्धतीने नवीन तराफा जो आहे तो राजाच्या विसर्जनासाठी आणण्यात आलेला आहे तो म्हणजे अत्याधुनिक तराफ्याच्या मार्फत लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा पार पडेल. त्यामुळे एकंदरीतच आपण पाहतोय की हा तराफा जो आहे यंदा मोठा आहे आणि पूर्ण लाल फुलांनी देखील सजवलेला पाहायला मिळतो. जी मीनाक्षी, जर आपण पाहिलं तर ही जी मिरवणूक सोहळा आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी होत असते. राजकीय नेते असो, सेलिब्रिटी असो यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात. अंबानी कुटुंबियांनी सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. आपण जर ही दृश्य पाहिले तर अनंत अंबानी या ठिकाणी या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात. निश्चितच दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबानी कुटुंब जे आहे ते लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याच्या दरम्यान आपण पाहतो. यंदा देखील अनंत अंबानी हे राजाच्या विसर्जनाच्या तराफ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि शहरी बाजूने आपण पाहिलं तर यंदा जो तराफा आहे या तराफ्यामध्ये जलाभिषेक जो आहे तो केला जाणार आहे. खरं तर आपण पाहतोय की अनेक गणेश भक्त जे आहेत ते राजाला पाण्याच्या हाताने पाणी जो आहे तो फिरवतात. पण मात्र यंदा या तराफ्यालाच चारी बाजूनी जर आपण पाहिलं तर फवारणी जी आहे पाण्याची केली जाणार आहे. त्यामुळे वेगळाच अनुभव जो आहे तो यंदा आपल्याला घेता येणार आहे. खरं तर आपण पाहतोय की मोठा तराफा आहे आणि जवळपास 50च्या आसपास जे गणेश भक्त आहेत कार्यकर्ते आहेत अंबानी कुटुंब हे सगळे मिळून असे या तराफ्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे थोड्याच वेळामध्ये लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवरती पोहोचेल आणि आरती नंतर राजाची संपूर्णतः विसर्जन मिरवणूक जी आहे खोल समुद्रामध्ये आपल्याला राजाचा हा विसर्जन सोहळा पडताना पाहायला मिळतो. जी मीनाक्षी, जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने गर्दी या ठिकाणी जमलेली गिरगाव चौपाटीवरती सुद्धा पाहायला मिळते. पोलिसांचा बंदोबस्त, ही संपूर्ण गर्दी सांभाळण्यासाठी CCTV कॅमेरे, ड्रोनचा वापर आणि आता यावेळेस आपण पाहतो AI चा वापर या ठिकाणी करण्यात येतो आणि त्यामुळे आता कुठेतरी या मिरवणुकीची चर्चा आता जास्त वाढलेली पाहायला मिळते. निश्चितच कारण मोठी गणेश भक्तांची गर्दी आहे त्यामुळे मुंबई पोलीस असतील किंवा मग स्पेशल फोर्स असतील ह्या सगळ्यांचाच मोठा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय. सरकार यंदा जे आहे ते AI टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. सरकार कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी देखील तितकीच खबरदारी घेतलेली आपल्याला पोलिसांकडून पाहायला मिळते. ड्रोनच्या माध्यमातून बारीक नजर जी आहे ती देखील ठेवली जात आहे. ठिकठिकाणी मनोरे जे आहे ते उभारण्यात आलेले आहेत. मुंबई पोलिसांचं नियंत्रण कक्ष जे आहे ते देखील या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने येणारे गणेश भक्त जे आहेत ते देशभरातून असतात आणि आज मोठ्या थाटामाटामध्ये मोठ्या उत्साहात लालबागच्या राजाला लाडक्या गणरायाला गोड असा निरोप देताना सगळेच गणेश भक्त जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. जी मीनाक्षी, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. आपण आताची ही दृश्य पाहतोय. चिंचपोकळीचा चिंतामणी आणि लालबागचा राजा या ठिकाणी विसर्जनासाठी आता गिरगाव चौपाटीवरती थोड्याच वेळात पोहोचणार आणि बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी होणार आहे. अनंत अंबानी आपण हे दृश्य पाहतोय या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर या ठिकाणी आता आपण पाहतोय बाप्पाला निरोप दिला जातोय. अनंत अंबानी या विसर्जन मिरवणुकीमध्ये लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत.
लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांची या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग हा पाहायला मिळतोय, गर्दी पाहायला मिळते। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात बाप्पाला निरोप दिला जातोय। भक्तिभावानं या ठिकाणी निरोप दिला जातोय। मुंबईतील अन्य सार्वजनिक मंडळांचे गणपती देखील आता गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल झालेले आहेत। गिरगाव चौपाटीवर परिसरामध्ये भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व सोयी करण्यात आलेल्या आहेत।